Good morning, all students. Now we are going to learn about some questions for 8th scholarship examination. आज आपण 8वी स्कॉलरशिपच्या परीक्षांना आलेले काही प्रश्न पाहणार आहोत. एका प्रश्नपत्रिकेमधले 2023च्या आपण काही प्रश्नांना बघणार आहोत. तत्पूर्वी मी सांगू इच्छितो की गुरुकुली फाउंडेशन हे ॲप जे आहे त्या ॲपवर काही डेमो लेक्चर्स आपल्याला बघायला मिळतात. ते बघा, ते आपल्यासाठी फ्री आहेत आणि त्यानंतर आपण नक्की चॉईस करू शकता गुरुकुली फाउंडेशन, जेणेकरून आपल्याला वर्षभराच्या तयारीसाठी अशा प्रकारे प्रत्येक घटकावर आधारित लेक्चर्स आपल्याला बघायला मिळेल आणि शिकायला मिळेल. बघा, सेक्शन फर्स्ट इंग्लिश, इंग्रजी विषयावरचे जास्तीत जास्त ग्रामरवर आधारित आणि पॅराग्राफवर आधारित प्रश्न असतात. काही अवघड नसतं, तर ते प्रश्न आपण आता बघूयात. बघा, पहिला क्वेश्चन आहे. द फर्स्ट क्वेश्चन इज फिल इन द ब्लँक by using comparative form of the verb. comparative form हे आपल्याला माहितच असेल. इयत्ता 8वी ग्रामर मध्ये आपल्याला कंपॅरेटिव्ह, पॉझिटिव्ह आणि सुपरलेटिव्ह या प्रकारचे तीनही फॉर्म आपल्याला दिसलेले आहेत किंवा आपण शिकलेलो आहोत. तर कंपॅरेटिव्ह फॉर्म या ठिकाणी यूज करायचे. बघा, माय कार इज क्वाइट स्लो अँड आय वॉन्ट टू गेट अ डॅश 1. तर या ठिकाणी कंपॅरेटिव्ह फॉर्म जे आहे ते कंपॅरेटिव्ह फॉर्म आपल्याला एकच दिसते, ते म्हणजे काय? फास्टर. याचं आन्सर जे आहे फास्टर. बघा, इथे फर्स्ट फॉर्म काय असेल? फास्ट. सेकंड फास्टर आणि सुपरलेटिव्ह डिग्री द फास्टेस्ट. द बऱ्याचशा विशेषणांना काय लागतं? इथे ER कंपॅरेटिव्ह डिग्री मध्ये प्रत्यय लागतो आणि EST फॉर्म फास्टेस्ट हे काय? सुपरलेटिव्ह फॉर्म आहे. मग आता अशा प्रकारे कोल्ड, स्मॉल, स्मॉलर, स्मॉलेस्ट, हाय, हायर, हायेस्ट असे वेगवेगळे फॉर्म आपल्याला डिग्रीज मध्ये आपल्याला शिकायला मिळतात. तर या ठिकाणी फर्स्ट नंबर याचा ऑप्शन असेल करेक्ट, ते म्हणजे फास्टर. चला, म्हणजे अशा प्रकारे आपल्याला सोपे सोपे प्रश्न असतात, फार अवघड नसतात. मात्र आपल्याला जे काही घटक दिलेत व्याकरणाचे, ग्रामरचे आपल्या स्कॉलरशिपच्या अभ्यासक्रमामध्ये, ते मात्र आपल्याला अभ्यासणं गरजेचं असतं आणि ते प्रत्येक घटक आपण याच प्लॅटफॉर्मवर, याच ॲपमध्ये सविस्तररित्या शिकणार आहोत. चूज टू करेक्ट मॉडेल ऑक्झिलरीज शोईंग पॉसिबिलिटी इन द फॉलोइंग. पॉसिबिलिटी दाखवणारे म्हणजे शक्यता दाखवणारे आपल्याला कोणते 2 ऑप्शन मॉडेल ऑक्झिलरी याच्यामध्ये चूज करायचे आहेत. बघा, सहाय्यकारी क्रियापदांमध्ये शक्यता दाखवणारे कोणकोणते आहेत यामध्ये आपण जर बघितलं तर इथे कॅन आणि कुड हे शक्यता दाखवणार आहेत. बघा, इथे आपण सेंटेन्स बघूयात. रोहन डॅश डॅश राईट इन हिज नोटबुक. जर आपण इथे मस्ट घेतलं तर मस्टचा असा अर्थ होतो की हे कंपल्शन, हे असायलाच पाहिजे, हे हवंच, पण हे इथे येणार नाही. त्यानंतर शुड, शुड म्हणजे सल्ला देण्यासाठी आपण त्याचा यूज करतो. हे तुम्ही करायला पाहिजे, हे आम्ही शिकायला पाहिजे. मग इथे जे पॉसिबिलिटी दाखवणारे कोणते आहेत तर ते आहेत कुड अँड कॅन. म्हणजेच आपण वी कॅन यूज द वर्ड कॅन अँड कुड. आपण कुड आणि कॅन याचा उपयोग या ठिकाणी करू शकतो या सेंटेन्स मध्ये. आलं लक्षात? चला पुढे. लुक ॲट द फॉलोइंग स्लोगन अँड चूज द करेक्ट ऑप्शन फॉर द गिवन क्वेश्चन. क्वेश्चन काय? इच वन टीच वन. इच वन टीच वन हे स्लोगन आहे आणि ती कशाशी रिलेटेड आहे हे आपल्याला शोधायचं आहे. ही आफ्रिकन स्लोगन आहे, आफ्रिकन फ्रेज आहे. तर ही कशाशी निगडीत आहे? तर ही आहे लिटरेसी म्हणजे शिक्षणाबाबत, साक्षरतेबाबत आहे. म्हणजे याचा आन्सर हे असेल. अशा प्रकारचे प्रश्नही आपल्याला विचारतात जे आपल्या जास्त वाचनात नसतात. रीड द फॉलोइंग सेंटेन्स अँड चूज द करेक्ट अल्टरनेटिव्ह. द डोअर डॅश डॅश बाय द टीचर. इथे करेक्ट अल्टरनेटिव्ह म्हणजे करेक्ट ऑप्शन आपल्याला चूज करायचा आहे. हे एक सेंटेन्स आहे, त्या सेंटेन्स मध्ये काही शब्द टाकायचे, पण कसे टाकायचे? विद्यार्थी मित्र हो, यासाठीच आपल्याला ग्रामर शिकणं गरजेचं आहे सविस्तर. यामध्ये व्हॉइस नावाचा एक प्रकार आहे, प्रयोग, आणि त्या व्हॉइस मध्ये डायरेक्ट व्हॉइस मध्ये आपल्याला इथे ऍक्टिव्ह व्हॉइस आणि पॅसिव्ह व्हॉइस 2 प्रकार आहेत. त्यामध्ये आता जर इथे बाय दिसते आपल्याला, ह्या पॅसिव्ह व्हॉइस आहे का ऍक्टिव्ह व्हॉइस आहे कसं ओळखायचं? या ठिकाणी बाय आले. बायचा यूज कुठे होतो? पॅसिव्ह व्हॉइस मध्ये होतो. बघा आता इथे द डोअर. आता या ठिकाणी काय काय ऑप्शन आहेत ते बघू आपण सविस्तर. इज बीइंग शटिंग. आता इज पॅसिव्ह व्हॉइसची रचना करताना इज बीइंग नंतर हे क्रियापदाला ING प्रत्यय लागलेला नसतो, म्हणून हे ऑप्शन नसणार आहे. वेअर बीइंग
आता द डोअर, डोअर हे एक वचन सिंग्युलर फॉर्म आहे ना, मग त्याला वेअर कसं युज करणार आपण? सिंग्युलर फॉर्म साठी इज असेल, भूतकाळ असेल तर वॉज युज करतो आपण, जर परफेक्ट प्रेझेंट टेन्स असेल तर हॅज चा उपयोग करतो. म्हणून हे प्लुरल फॉर्म नाही, हे सिंग्युलर फॉर्म आहे, म्हणून इथे वेअर येणारच नाही, आर सुद्धा येणार नाही, कारण आर सुद्धा प्लुरल साठीच वापरतो आपण. जर आपला सब्जेक्ट प्लुरल फॉर्म मध्ये म्हणजे अनेक वचनी असेल तरच आपण आर चा यूज करतो. इथे इज, बीइंग, शट हे त्याचं करेक्ट आन्सर आहे. बघा कसं ते मी तुम्हाला सांगतो. या ठिकाणी जर ऍक्टिव्ह व्हॉइसचा जर आपण विचार केला, हे सेंटेन्स पॅसिव्ह व्हॉइस मध्ये, जर याला ऍक्टिव्ह व्हॉइस मध्ये कन्वर्ट केलं तर ऑब्जेक्ट काय होतो? ऑब्जेक्ट होतो सब्जेक्ट. म्हणजे या ठिकाणी होईल द टीचर, द टीचर. आता हे कुठल्या टेन्स मधल्या वाक्याचं पॅसिव्ह व्हॉइस आहे? तर ते आहे कंटिन्युअस प्रेझेंट टेन्स. कंटिन्युअस प्रेझेंट टेन्सच्या सेंटेन्स जर पॅसिव्ह व्हॉइस करायचा असेल तर तिथे आपल्याला सहाय्यकारी क्रियापदानंतर बीइंग हा शब्द घ्यावा लागतो आणि क्रियापदाचं, मुख्य क्रियापदाचं थर्ड फॉर्म पास्ट पार्टिसिपल तिसरं रूप आपल्याला या ठिकाणी वापरावं लागतं. मग टीचर इज, टीचर इज शटिंग द डोअर. अशा प्रकारे काय आहे? हे ऍक्टिव्ह व्हॉइस सेंटेन्स आहे. टीचर इज शटिंग द डोअर. आता जर याचा पॅसिव्ह व्हॉइस करायचा प्रयत्न करा बरं, मग अगोदर काय येईल? अगोदर हा ऑब्जेक्ट सब्जेक्ट होतो द डोअर, नंतर सहाय्यकारी क्रियापद इज, नंतर इथे बीइंग घेतलं जातं आणि नंतर मुख्य क्रियापदाचं थर्ड फॉर्म शट बाय द टीचर. ओके, असा प्रश्न आहे हा. पॅसिव्ह व्हॉइसवर, ऍक्टिव्ह व्हॉइसवर नियमितरित्या विचारला जातो. व्हॉइस आणि नॅरेशन म्हणजे डायरेक्ट इनडायरेक्ट स्पीच यावर 100% प्रश्न विचारलेले असतात. म्हणजे या दोन प्रश्नांची आपल्याला तयारी करूनच ठेवावं लागेल चांगली. हा पुढे बघा. कंप्लीट द वेब ऑफ ऍडजेक्टिव्ह फॉर द वर्ड गिवन, चूज एनी वन करेक्ट ऑप्शन. या ठिकाणी आपल्याला एक चूज करायचे ऑप्शन. अतिशय सोपा प्रश्न आहे. मला तर वाटतं 5वी स्कॉलरशिपच्या एक्झाम मध्ये पण असे प्रश्न विचारले गेलेत. आता काय येते? सन. सन आपल्याला एक भाग आहे बघा लँग्वेज स्टडी मध्ये, तो असा आहे की सर्च रिलेटेड वर्ड्स किंवा फाइंड रिलेटेड वर्ड्स. एखाद्या कन्सेप्ट विषयी आपल्याला संबंधित शब्द लिहायचे. या ठिकाणी मुख्य कन्सेप्ट काय दिली आपल्याला? ती म्हणजे सन. आता सूर्य कसा आहे? तर तो गोल्डन दिसतो, तो क्लिअर आहे, तो ऑरेंज कलरचा पण दिसतो. मग इथे याच्यामध्ये आपल्याला डिम नसणारे सूर्य, कधी ब्लॅक नसतो, डलही नसतो, तो काय असतो? ब्राईट असतो. या ठिकाणी आपलं काय येईल? ब्राईट हे करेक्ट आन्सर असेल. आलं लक्षात? काय सोपा भाग आहे. रिलेटेड वर्ड्स जे आहेत ना त्या प्रकरणामधून असे प्रश्न आपल्याला विचारतात. म्हणजे पुस्तक आपल्याला अभ्यासणं गरजेचं आहे. तर जे सांगतात ना, तो इंग्लिश वर्कशॉप सुद्धा वेळेवर करणं गरजेचं आहे. रीड द न्यूज अँड चूज द करेक्ट ऑप्शन. आता हा पॅराग्राफ दिलाय आणि यावर आधारित आपल्याला आकलनावर आधारित प्रश्न आहेत. काय काय प्रश्न आहेत बघूयात आपण पुढे. चूज एनी वन करेक्ट ऑप्शन फॉर द गिवन क्वेश्चन. सेमिनार वॉज ऑर्गनाइज फॉर. जर आपण याच्यामध्ये बघितलं सेमिनार, फार सोपे प्रश्न असतात ते, फुकटचे प्रश्न आहेत आपल्याला घ्यायला. सेमिनार वॉज ऑर्गनाइज फॉर, कोणासाठी हा सेमिनार आयोजित केला गेलेला होता? तर या पॅराग्राफ मध्ये सरळ सरळ सांगितलं आहे, तो म्हणजे कोणासाठी आहे? तर पॅरेंट्स साठी आहे. कोणासाठी आहे सेमिनार? पॅरेंट्स साठी. इथे या ठिकाणी आपल्याला सांगितले बघा काय आहे? 152 पॅरेंट्स, म्हणजे याचा अर्थ तो अटेंडेड द सेमिनार. एवढ्या पालकांनी हा सेमिनार अटेंड केला. मग बघा इथे काय येईल? याचा आन्सर काय येईल? तर ते येईल पॅरेंट्स. आहे की नाही सोपं? फक्त उत्तर लिहायचंय बघून याच्यात काय झालं. त्यानंतर व्हॉट काइंड ऑफ सेमिनार वॉज ऑर्गनाइज्ड बाय द स्कूल. व्हॉट काइंड ऑफ सेमिनार? द स्कूल ऑर्गनाइज्ड इंटरॅक्टिव्ह सेमिनार. त्याच्यामध्ये आन्सर दिले. याच्यामध्ये मी तुम्हाला दाखवून देतो. क्वेश्चन नंबर ऑप्शन नंबर 3 इंटरॅक्टिव्ह सेमिनार. हे बघा या ठिकाणी काय दिले? इंटरॅक्टिव्ह सेमिनार. फक्त आपल्याला यासाठी एकच आहे, मुलं काय करतात की अगोदर प्रश्न वाचतात आणि नंतर मग त्याचे उत्तर शोधायला प्रयत्न करतात. मात्र काय करायचं? अगोदर जर एक नजर फिरवली आपण 1 मिनिटात 2 मिनिटात त्या पॅराग्राफवर, तर आपले उर्वरित 2-3 काय प्रश्न असतील ते 1 मिनिटातच होऊन जातील. म्हणून अशा पद्धतीने हे आपल्याला सोडवायचे. पुढे जाऊयात. चूज द करेक्ट ऑप्शन फ्रॉम द फॉलोइंग विच शोज द प्रोनाउन्स. प्रोनाउन्स म्हणजे काय बरं? प्रोनाउन्स म्हणजे सर्वनामे. सर्वनामांचे वेगवेगळे प्रकार आहेत आपल्याला माहिती आहेत. प्रोनाउन्स म्हणजे सर्वनामे. आता
आपल्याला तिकडे जायचं नाही, आपण ते सविस्तररित्या शिकणार आहोत. आपल्या जे शब्दांच्या जाती आहेत त्यामध्ये आपण सगळं शिकणार आहोत. इथे कोणकोणते प्रोनाउन्स यूज केलेत बघा, फक्त प्रोनाउन्स शोधायचे. काय सेंटेन्स आहे? बट ही सन वोकांग इज ब्रेव्ह अँड इंटेलिजंट बट ही इज ऑल्सो ट्रिकस्टर. हिज बॉडी इज ॲज हार्ड ॲज डायमंड. डायमंड म्हणजे त्याच्या हिऱ्यापेक्षाही त्याचं शरीर कसं होतं, दणकट होतं. तर या ठिकाणी प्रोनाउन कोणते दिसतं आपल्याला बघा. बट ही इज अ प्रोनाउन. ही म्हणजे तो आणि हिज म्हणजे त्याचे. हे दोन प्रोनाउन या ठिकाणी यूज केलेत बघा, ही अँड हिज. ऑप्शन नंबर 3. काय सभा पेपर आहे 2023चा? चूज द करेक्ट ऑप्शन टू आयडेंटिफाय टेन्स ऑफ द अंडरलाईन वर्ड्स. आता आपल्याला काळ ओळखायचंय. काळ, टेन्स म्हणजे काय? काळ ओळखायचंय. कोणतं सेंटेन्स बघा. द ट्रेन हॅज स्टार्टेड बिफोर आय रीच द स्टेशन. एका मिनिटाच्या आत काय अर्ध्या मिनिटात प्रश्न होतो. हॅज स्टार्टेड म्हटलं, इथे हॅज स्टार्टेड फक्त अभ्यास असावा लागतो. हॅज स्टार्टेड. आता हे कोणत्या काळाचं दर्शक आहे? फॉर्मॅट कोणत्या काळाचं आहे बघा. इथे सब्जेक्ट प्लस हॅज और हॅव, हॅज और हॅव प्लस थर्ड फॉर्म ऑफ द वर्ब प्लस ऑब्जेक्ट. कशाचा फॉर्म्युला आहे हा? तर हा आहे परफेक्ट प्रेझेंट टेन्स. परफेक्ट पास्ट टेन्स मध्ये फक्त या दोन्हींच्या ऐवजी हॅड वापरलं जातं. म्हणजे हा आहे मराठीमध्ये पूर्ण वर्तमान काळ, परफेक्ट प्रेझेंट टेन्स. मग इथे परफेक्ट प्रेझेंट टेन्स कुठे आहे? प्रेझेंट परफेक्ट. ओके, प्रेझेंट परफेक्ट टेन्स. आता प्रेझेंट परफेक्ट टेन्स काय? फक्त फॉर्म्युला आपल्याला माहित पाहिजे. हॅव हॅज प्लस वर्ब थर्ड फॉर्म प्लस ऑब्जेक्ट. पास्ट परफेक्ट टेन्स असेल तर काय असेल? फक्त या ठिकाणी हॅड असेल. सब्जेक्ट प्लस हॅड प्लस वर्ब थर्ड फॉर्म. अशा पद्धतीने लक्षात ठेवायचे. हे V3 म्हणजे थर्ड फॉर्म ऑफ द वर्ब लक्षात ठेवायचे प्रत्येक. आता इथे काय दिले? पास्ट परफेक्ट. पास्ट परफेक्टचा फॉर्म्युला काय असेल? सब्जेक्ट प्लस हॅड प्लस थर्ड फॉर्म ऑफ वर्ब प्लस ऑब्जेक्ट झालं. त्यानंतर प्रेझेंट कंटिन्युअस टेन्स. प्रेझेंट कंटिन्युअस म्हणजे चालू वर्तमान काळ. सब्जेक्ट प्लस एम और इज और आर प्लस वर्ब प्लस आयएनजी प्लस ऑब्जेक्ट चालू वर्तमान काळ. सिंपल पास्ट टेन्स. सिंपल पास्ट टेन्स कसा आहे बघा. सब्जेक्ट प्लस सेकंड फॉर्म ऑफ द वर्ब प्लस ऑब्जेक्ट. हे टेन्सवर हमखास एक प्रश्न असतो. आणि हा फक्त स्कॉलरशिपलाच नाही तर स्पर्धा परीक्षांना, इतर स्पर्धा परीक्षांना 10वीला आपल्याला टेन्सवर हमखास एक प्रश्न विचारायला दिसतो. चूज द करेक्ट अल्टरनेटिव्ह फ्रॉम द फॉलोइंग टू कंप्लीट द पझल द मिनिंगफुल वर्ड्स. या ठिकाणी बघा, इथे कोणता अक्षर या ठिकाणी टाकावं जेणेकरून मिनिंगफुल म्हणजे अर्थपूर्ण शब्द तयार होतील. या ठिकाणी जर आपण ई घेतला आणि या ठिकाणी ई घेतलं तर हे काय? चॅट, चीट अँड हेन. इथे पण आपण ई घेऊ शकतो. अशा प्रकारे तीनही आपल्याला मिनिंगफुल वर्ड्स या ठिकाणी बघायला मिळतात. म्हणून याचं करेक्ट ऑप्शन असेल ऑप्शन नंबर 3. आता पुढे पुन्हा काय आलंय? कॉम्प्रिहेन्शन वर आधारित क्वेश्चन्स आहेत. काय इथे? इंस्ट्रक्शन फॉर द क्वेश्चन नंबर 11 and 12. 2 प्रश्न विचारले त्यावर. रीड द पॅसेज अँड चूज द करेक्ट अल्टरनेटिव्ह. या ठिकाणी सगळा पॅसेज आहे, पूर्ण वाचत नाहीये मी तो. आपण डायरेक्ट प्रश्नांवर जाऊ त्याच्या, पण तुम्ही वाचायचा आहे तो. कंप्लीट द वे बाय चूजिंग टू करेक्ट ऑप्शन्स. 2 करेक्ट ऑप्शन्स आपल्याला निवडायचे आहेत. मग कशातून निवडायचे ते? कुठेच नाही, सगळं आपल्या समोरच असतं. सगळं आपल्या समोरच असतं. आपल्याला त्या पॅराग्राफ मधून बघायचे आणि निवडायचे. बघा काय इथे हरीज लंच. पॅराग्राफ मध्ये हरी व्यक्तिमत्व आले, त्याचं लंच, त्याचं जेवण कसं आहे ते आले. बघा इथे हरीज लंच काय? केक आहे, त्यानंतर एग्स आहेत आणि आणखी काय काय आहे तर त्या हरीच्या लंच मध्ये अजून काय काय बघा तुम्हाला सांगतो. पॅराग्राफ वाचलेला आहे मी. ब्रेड अँड बटर, त्याच्यानंतर बार ऑफ चॉकलेट्स. हे 2 गोष्टी आपल्या या ठिकाणी बघायला मिळतील. सांगू का तुम्हाला? चला इथे आपण पॅराग्राफवर जाऊ. हरीज लंच. इथे कसा लंच बघा. हरी वॉज अँग्री. ही वॉन्टेड टू स्टडी कॉर्नर नियर रॉकी पूल. बरं, कुठे आहे त्याचा लंच? took out his lunch and looked at it. It was a good lunch. There were 2 hard boiled eggs, 6 jam म्हणजे इथे eggs आहेत. त्यानंतर सँडविच, 3 pieces of bread and butter. त्यानंतर जिंजर केक अँड बार ऑफ चॉकलेट. आलं की नाही इथे? बार ऑफ चॉकलेट. म्हणजे अशा प्रकारे आपण अगोदर वाचून ठेवलं तर उत्तर लवकर शोधलं जाईल. हाऊ वॉज द पूल. हाऊ वॉज द पूल. तो पूल कसा होता बघा इथे दिले आपल्या पॅराग्राफ मध्ये. पूल होता रॉकी. इथे रॉकी आहे बघा.
याच्याविषयीचं ऍडजेक्टिव्ह काय आलं इथे, रॉकी पूल. रॉकी पूल म्हणजे, आणि क्वेश्चन तसाच आहे, काय विचारलंय हा बघा, हाऊ वॉज द पूल, हाऊ वॉज द पूल. मग इथे ऑप्शन नंबर काय लिहायचा करेक्ट, काय हा ऑप्शन नंबर 4 रॉकी. चूज द करेक्ट ऑप्शन फॉर द अंडरलाइन पार्ट ऑफ द फॉलोइंग. काय करायचंय इथे, अंडरलाइन पार्ट म्हणजे अंडरलाइन केलंय ह्याला. आता या ठिकाणी काय केले, कशाला अंडरलाइन केले की इथून द पर्सन, अ पर्सन हु इज मास्टर इन ब्युटिफाईज द इनसाइड ऑफ द हाऊस. पुन्हा एकदा वाचतो मी बघा, चारुता wants to decorate her bungalow. For that purpose, she visited a person who is master in beautifies in inside of the house. आता घराच्या आतमध्ये आपल्याला डिझाईन करायचे असेल तर त्याला आपण काय म्हणतो, इंटेरियर डेकोरेशन, आणि तो करणारा इंटेरियर डेकोरेटर. बस एवढंच, फक्त अर्थ समजला पाहिजे थोडाफार, जास्त काही नाही. आलं लक्षात? पुढे जाऊया. Fill in the blank by choosing the correct option for the correct conjunction. Conjunction म्हणजे काय, उभयान्वयी अव्यय, म्हणजे दोन शब्दांना, दोन वाक्यांना, दोन फ्रेजला जोडणारा जो काही शब्द असतो त्याला कंजंक्शन आपण असं म्हणतो. अँड, बट, हे सगळे बोथ हे काय आहेत, कंजंक्शन आहे. बिकॉज सुद्धा कंजंक्शन आहे, सो कंजंक्शन आहे. बिकॉज हे कारण दर्शक आहे, म्हणून कारण असेल तर पुढे कारण असेल उपवाक्यामध्ये तर आपण बिकॉज वापरतो. सो म्हणून, तर या अर्थाने. इथं सिन्स, सिन्स आपल्याला एखादी घटना समजून सांगायची आहे, इतक्या वर्षापासून मी या ठिकाणी काम करतो, त्या ठिकाणी आपण सिन्स वापरतो. या ठिकाणी काय वापरायचंय मग, तर या ठिकाणी येईल अँड, पर्याय क्रमांक 3. का बरं, काय येईल इथे, इथं आपण सेंटेन्स वाचायचंय काळजीपूर्वक. ही वर्क हार्ड टू सेल द वूड इन द मॉर्निंग. काय केलं त्याने, तो काय करायचा, ही वर्क हार्ड टू सेल द वूड, तो लाकडं विकायचा सकाळी. ग्रेन्स इन द इव्हिनिंग, आणि ते परत काय, आणि ग्रेन्स, ग्रेन्स कधी विकायचा, तर रात्री, सॉरी संध्याकाळी विकायचा. आणि या ठिकाणी काय येईल मग, आणि म्हणजेच इथे अँड हा योग्य ऑप्शन असेल. खूप सोपा असतात सेंटेन्स हे, परंतु ते आपल्याला फक्त व्यवस्थित वाचन करणं गरजेचं आहे. चला, आता या ठिकाणी हे असं आहे, याच्यामध्ये वेगवेगळे शब्द दिलेत कॉलम मध्ये. या चूज द करेक्ट अल्टरनेटिव्ह टू कम्प्लीट द फॉलोइंग सेट ऑफ वर्ड्स. काय इथे काय वर्ड तयार होतो बघा, DIWALI, दिवाळी, आपला महत्वाचा सण, फटाके असतात त्या दिवाळीला. त्याच्यानंतर काय तयार होतो इथे, आता इथे बघा काय दिले अजून, हा स्वीट, स्वीट म्हणजे गोडधोड बनवतो आपण, त्यावेळेस मिठाई बनवतो. त्यानंतर लॅम्प, लॅम्प म्हणजे दिवे लावतो. मग दिवाळीशी संबंधित या ठिकाणी शब्द. आता या ठिकाणी क्लॉथ्स, कपडे पण आपण घेतो, डेकोरेशन पण करतो, नातेवाईक रिलेटिव्ह पण आपल्याकडे येतात. पण हे सगळे शब्द याच्यात आहेत का, हे पाहणं गरजेचं आहे ना. मग काय करतात, निव्वळ आंधळेपणाने विद्यार्थी काय करतात की लगेच हा डेकोरेशन करतो आपण, लगेच पहिला ऑप्शन दुसरं काही न वाचता लगेच चूज करतात आणि आपला प्रश्न चुकतो. म्हणून तसं न करता काय करायचं, याच्यामध्ये आलाय का तो बघायचं. याच्यामध्ये काय आहे बघा, याच्यामध्ये क्रॅकर्स आले, क्रॅकर. हे देखा, हे देखो यहाँ पे बघा, इथे क्रॅकर. क्रॅकर्स म्हणजे काय, फटाके, फटाके वाजतो ना आपण दिवाळीला. तर त्याच्यामुळे क्वेश्चन ऑप्शन नंबर 3 याचं करेक्ट आन्सर आहे. म्हणून हे काळजीपूर्वक बघणं गरजेचं आहे एकदा. क्वेश्चन नंबर 17, सिलेक्ट वन करेक्ट ऑप्शन फॉर द अंडरलाइन वर्ड टू मेक इट पॉसिबल ऑफ इट, मेक इट ऑपोजिट ऑफ इट. अपोजिट, अपोजिट म्हणजे विरुद्धार्थी. आता इथे इफ यू डू नॉट वेक अप अर्ली इन द मॉर्निंग यू आर डॅश डॅश फॉर स्कूल. आता या ठिकाणी पहिल्या वाक्यामध्ये, वाक्याच्या पहिल्या भागामध्ये काय आले ते अर्ली, अर्ली. आणि आपल्याला काय सांगितलंय की सिलेक्ट वन करेक्ट ऑप्शन फॉर द अंडरलाइन वर्ड टू मेक इट ऑपोजिट ऑफ इट. या ठिकाणी अंडरलाइन केले याला अर्लीला. मग अर्ली विरुद्धार्थी शब्द काय असेल तर तो आहे लेट, म्हणजे उशिरा. अर्ली म्हणजे लवकरात लवकर. चला पुढे, अतिशय सोपे विरुद्धार्थी शब्द आलेत या परीक्षेला. चूज द करेक्ट अल्टरनेटिव्ह दॅट शोज द करेक्ट मीनिंग ऑफ द अंडरलाइन वर्ड्स. याचं करेक्ट मीनिंग सांगणारे आपल्याला शब्द यातून निवडायचे आहेत बघा. दे रिसिव्ड द प्रेसिडेंट ऑफ द कॉलेज विथ ओपन आर्म्स. हा, ही फ्रेज या ठिकाणी विथ ओपन आर्म्स.
याचा अर्थ काय होतो? विथ ओपन आर्म्स, प्रेमपूर्वक स्वागत करणे. या ठिकाणी इथे काय दिले? विथ वॉर्म वेलकम. साहजिकच याचा अर्थाने ही फ्रेज वापरलेली आहे. म्हणजे क्वेश्चन नंबर या क्वेश्चनचं आन्सर काय असेल? ऑप्शन नंबर 4. बघा इथे तुम्ही बघा, थोडा विचार करून, फेन्सेस का विड्स, हे जे इकडे दिलेत कॉलम ए आणि कॉलम बी, फक्त मॅच द पेयर्स, जोड्या लावायच्यात आपल्याला. आपण फेन्स कशासाठी वापरतो? का हो, या प्रकारे आपल्याला ह्या जोड्या लावायच्या. तर याचं जे करेक्ट आन्सर आहे ते आन्सर आहे ऑप्शन नंबर 1. पुढे जाऊया. 22. रीड द फॉलोइंग पेयर्स ऑफ द होमोफोन्स अँड फाइंड आउट अ पेयर विच इज नॉट होमोफोन. विच इज नॉट होमोफोन म्हणजे कोणता होमोफोन्स नाही आहेत यामध्ये. आता होमोफोन्स आणि होमोग्राफ्स हे दोन आपल्याला इंग्लिश ग्रामर मध्ये महत्वाचे कन्सेप्ट बघायला मिळतात. होमोफोन्स म्हणजे काय समजून घ्या. होमोफोन्स म्हणजे काय? स्पेलिंग वेगळं पण उच्चार सारखा. स्पेलिंग वेगळं आणि उच्चार सारखा, जे 8वीला आपल्याला पुस्तकात दिलेले आहे. आणि होमोग्राफ्स म्हणजे काय? 9वी 10वीच्या ग्रामर मध्ये आपल्याला बघायला मिळेल ते लँग्वेज स्टडी मध्ये. होमोग्राफ्स म्हणजे काय? स्पेलिंगही सारखं, उच्चारही सारखा पण अर्थ वेगळे. स्पेलिंग सारखं, उच्चार सारखा आणि अर्थ वेगळे. पण होमोफोन्स म्हणजे काय? तर इथे स्पेलिंग वेगळं असतं, उच्चार सारखा असतो, अर्थ वेगळे असतात. आता स्टील, स्टील हे दोन्हीही उच्चार काय होतो? याचा उच्चार होतो स्टील, पण स्पेलिंग सारखं आहे का? नाही, अजिबात नाही. मेन, मेन, मेन म्हणजे मुख्य, हे एक मेन आहे, याचा उच्चार काय होतो? मेन, अर्थ वेगळा, उच्चार एकच होतो आणि स्पेलिंग तर वेगळं आहे. राईट, राईट, बघा हे राईट म्हणजे काय? लिहिणे. राईट म्हणजे योग्य किंवा बरोबर. याचा उच्चार सारखा होतो मात्र अर्थ वेगळा आणि स्पेलिंग वेगळं आहे. आता इथे हे होमोफोन्स आहेत का? येस, करेक्ट. मेन, मेन करेक्ट. स्टील, स्टील करेक्ट. आता इथे दो दिले, दो आणि थॉट. या ठिकाणी फक्त काळजीपूर्वक डोळ्यांनी बघण्याची गरज असते. इथे स्पेलिंगच बघून आपल्याला समजतं याला काय म्हणतात? दो, आणि हे आहे थॉट. मग आता याचं उच्चार सारखा आहे का? नाही. आणि स्पेलिंग तर वेगळंच असतं पण उच्चार सारखा नाहीये, म्हणून हे या कॅटेगरीमध्ये बसत नाही. म्हणून क्वेश्चन नंबर 2, सॉरी ऑप्शन नंबर 2 याचा करेक्ट ऑप्शन असेल. समजलं? होमोफोन्स म्हणजे काय? पुन्हा एकदा सांगतो, स्पेलिंग भिन्न मात्र उच्चार सारखाच. बघा इथे सॉ, सॉ, सी, सी, सी म्हणजे काय बरं? पाहणे. आणि SEA, सी म्हणजे समुद्र आहे की नाही? उच्चार काय याचा? उच्चार दोन्हींचा सारखाच. काय होतो तो? सी. मात्र उच्चार सारखा मात्र अर्थ वेगळे, याला म्हणतात होमोफोन्स. आणि यावर आधारित प्रश्न येत असतो बरं. आणि तुम्हालाच नाही तर अनेक स्पर्धा परीक्षांना पण येऊन गेलेले असे प्रश्न. असा एक प्रकारचा प्रश्न असतो आणि अतिशय सोपा असतो तो. ऑब्झर्व द फॉलोइंग वेबसाईट अँड चूज द करेक्ट ऑप्शन फॉर द गिवन क्वेश्चन. हे काय करायचे? ही वेबसाईट आहे, आपण गुगलवर जर सर्च केलं वेबसाईट वगैरे तर आपल्याला हे असं दिसतं एखाद्या वेबसाईटचा डाटा. तर त्यावर प्रश्न असं विचारले, व्हॉट इज द अबव वेबसाईट अबाउट. ही वेबसाईट कशाबद्दल आहे बरं? तर सोशल सायन्स बद्दल आहे का? बघा दिसतंय इथं काय दिलंय? इथं महाराष्ट्र युनिव्हर्सिटी ऑफ हेल्थ सायन्स. म्हणजेच ही कशाबद्दल आहे? तर हेल्थ सायन्स, हेल्थ. क्वेश्चन नंबर ऑप्शन नंबर 4 हेल्थ सायन्स रिलेटेड काय आहे? संबंधित ही वेबसाईट आहे. कारण का या ठिकाणी दिले हे बघायचं व्यवस्थित. असे काही वेगवेगळे. पुढचा क्वेश्चन आहे आणि अतिशय सोपा आहे. असा प्रश्न एक विचारलेला असतो, म्हणजे एक प्रश्न आपला आणखी स्कोरिंग क्वेश्चन असतो हा. फाइंड द मिनिंगफुल वर्ड फ्रॉम द फॉलोइंग जम्बल्ड लेटर्स. म्हणजे जम्बल लेटर म्हणजे असे गोंधळात टाकणारे, असे अस्ताव्यस्त असणारे अक्षर दिलेले आहेत. आता EATRTH याचा काहीच अर्थ लागत नाही, मात्र याच्यापासून एखादा मिनिंगफुल वर्ड बनतो. तो कोणता बनतो हेच आपल्याला बघायचंय. फक्त थोडं शब्द संपत्तीचं ज्ञान पाहिजे. कोणता बनतो? इथे थिएटर दिलाय, थिएटर. हा काय क्वेश्चन? ऑप्शन नंबर 4 थिएटर हा जो वर्ड याच्यापासून तयार करू शकतो आपण. आलं लक्षात? दुसरे आणखी होतात 1-2 मात्र इथं दिलेले नाहीत ऑप्शन मध्ये. चला प्रश्न क्रमांक 25 झाला. याचा अर्थ आपला पूर्ण क्वेश्चन पेपर इंग्लिशचा या ठिकाणी झालेला आहे. बघा आपण काय बघितलंय आता? वी लर्न अबाउट द होल क्वेश्चन पेपर ऑफ 2023. 2023 चा पूर्णच प्रश्नपत्रिकेतला इंग्लिशचा विभाग आपण आता बघितला. कसे प्रश्न असतात ते तुम्हाला समजलेच असतील.
आता काही सगळ्याच घटकावर प्रश्न विचारले जात नाही, काही क्वेश्चन टॅग असेल किंवा काही अजून व्होकॅब्युलरी स्किल असतील त्याच्यावर काही यामध्ये प्रश्न विचारलेले नाहीयेत, किंवा एक्सक्लेमेटरी सेंटेन्सवर प्रश्न विचारलेले नाहीयेत. त्यानंतर सेंटेन्स जी कन्स्ट्रक्शन आहे त्याच्यावर प्रश्न विचारलेले नाहीयेत, पण ते घटक आपले शिकावे लागतील, पुढच्या वेळेस विचारले जाऊ शकतात. इम्पेरेटिव्ह सेंटेन्स वर एक प्रश्न विचारलाय फक्त. हा, एक मिनिट. इम्पेरेटिव्ह सेंटेन्स वर आपल्याला एक प्रश्न विचारलेला आहे. हा, येस, हा प्रश्न आपला राहिला होता मित्रांनो. रीड द सेंटेन्स अँड रिकॉग्नाइज इट्स टाइप बाय चूजिंग द करेक्ट ऑप्शन. या ठिकाणी आपल्याला काय करायचंय, हे वाक्य कोणत्या प्रकारचं आहे हे फक्त आपल्याला ओळखायचंय. कोणत्या प्रकारचं वाक्य आहे? बाइंड अप द वाउंड विथ द बँडेज. आपल्याला आठवीला एक लेसन आहे, द अँड्रोक्लस अँड द लायन. अँड्रोक्लस अँड द लायन या प्रकरणामध्ये या वाक्याचा उल्लेख आढळतो. बाइंड अप द वाउंड, वाउंड म्हणजे जखम, विथ द बँडेज याचा अर्थ तुम्हाला समजलाच असेल. बाइंड अप पासून सुरुवात झाली म्हणजे क्रियापदापासून हे वाक्य सुरुवात झालेलं आहे, हे सगळ्यात गरजेचं आहे. फक्त ट्रिक ओळखायची, वाक्य सुरुवात कशापासून झाले. वाक्याचे प्रकार असतात बघा, इम्पेरेटिव्ह सेंटेन्स, आज्ञार्थी वाक्य, असर्टिव्ह सेंटेन्स, विधानार्थी वाक्य, साधं विधान केलेलं असतं पूर्णविरामाने, आणि इंटरोगेटिव्ह सेंटेन्स. इंटरोगेटिव्ह सेंटेन्स मीन्स क्वेश्चन्स, याच्यामध्ये क्वेश्चन्स असतात, WH क्वेश्चन्स, व्हर्बल क्वेश्चन्स. त्यानंतर एक्सक्लेमेटरी सेंटेन्स. एक्सक्लेमेटरी सेंटेन्स म्हणजे उद्गारवाचक वाक्य. एक्सक्लेमेशन मार्क ज्या वाक्याच्या शेवटी त्याला उद्गारवाचक वाक्य असं म्हणतात. मात्र हे कोणत्या प्रकारचं वाक्य आहे, तर हे आहे इम्पेरेटिव्ह सेंटेन्स. म्हणजेच कोणतं वाक्य आहे? आज्ञार्थी वाक्य. कसं ओळखलं बरं हे? कसं ओळखायचं आज्ञार्थी वाक्य? काहीच नाही, फक्त बस क्रियापदापासून ज्या वाक्याची सुरुवात झाली त्याला आज्ञार्थी वाक्य असं म्हणतात. सुरुवात कशी झाली? इथं बाइंड अप पासून झाली, झालं इम्पेरेटिव्ह सेंटेन्स. फक्त माहित पाहिजे. चला, अशा पद्धतीने एक राहिलेला प्रश्न आपण शेवटचा घेऊन टाकला, आणि अशा पद्धतीने आपण 25 प्रश्न या इंग्लिशचे स्कॉलरशिपचे बघितले. ते केवळ स्कॉलरशिपसाठीच नाही तर इतर स्पर्धा परीक्षांना उपयोगी आहेत पुढे तुम्हाला. त्यानंतर एक ग्रामर आहे, म्हणून 8वी 9वी 10वी 11वी 12वी काही कन्सेप्ट असतात त्या सगळ्या वर्गांना सारख्याच आहेत बऱ्या प्रमाणात. आता होमोफोन्स, होमोग्राफ्स मी जे समजून सांगितलं त्या सगळ्या कन्सेप्ट आपल्याला 10वीला आहेत. म्हणून डायरेक्ट इनडायरेक्ट स्पीच असेल, व्हॉइस असेल, क्वेश्चन टॅग्स असतील, हे सगळं आहे आपल्याला पुढे ग्रामरला. म्हणजे हे फक्त स्कॉलरशिपसाठीच नाही तर तुम्हाला नेहमीसाठी उपयोगाचं अशा प्रकारचं लेक्चर आहे. असे लेक्चर आपल्याला फक्त 999 रुपयांमध्ये गुरुकिल्ली फाउंडेशनच्या याच ऍपमध्ये, याच जागेवर, याच प्लॅटफॉर्ममध्ये आपल्याला पूर्ण अभ्यासक्रमाचे ऐकायला मिळतील. संपूर्ण इंग्लिश ग्रामर जर व्यवस्थित शिकायचं असेल वेगवेगळ्या स्पर्धा परीक्षांमध्ये यश मिळवण्यासाठी, तर नक्कीच आमचं हे गुरुकिल्ली फाउंडेशन ऍप घ्या. आणि जर आपण लाईक केलं नसेल, सबस्क्राईब केले नसेल तर सबस्क्राईबही करा, जेणेकरून आपल्याला हे अशा प्रकारचे नवीन नवीन लेक्चर्स ऐकायला मिळतील. थँक्यू. पुढचा क्वेश्चन आहे आणि अतिशय सोपा आहे. असा प्रश्न एक विचारलेला असतो, म्हणजे एक प्रश्न